आपण पैसे देतो दगड देत नाही. आपण मातीत सोनं उगवतो कोळसा उगवत नाही. मित्रो, आज थोडं शेतीच्या मुद्द्यावर बोलायचं होतं मला. कारण विषय असा आहे का आपण एक शेतकरी असतानाही शेतीच्या मुद्द्यावर जर बोलू शकलो नाही तर समोरच्यापासून काय आशा ठेवता. कारण न्यूज चॅनलवाल्यापाशी टाईम नाही आपला मुद्दा मांडण्यासाठी. मग ते बाहेरच्या लोकांच्या मोठमोठे लग्नाचे सेलिब्रेशन दाखवतील, पार्ट्या दाखवतील, जगाच्या बाहेरचं दाखवतील, जगाच्या वरचं दाखवतील, पण शेतकऱ्याचं काय चालू आहे ते नाही दाखवतील. हा, शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढला का मग ते लढून पळून न्यूजवर दाखवतील, बार बार हेडलाईन लावतील. त्या कांद्याला भाव वाढला का त्या कांद्याला असं दाखवतील. मग तितंबे करतील, लढतील पडतील, चार चौघं जमा करून त्याला प्रश्न विचारतील, कसं वाटते कांदा महाग झाला, या सगळ्या गोष्टी करतील. पण ज्या टाईमले शेतकऱ्याच्या मालाले भाव नाही त्या टाईमले ते शेतकऱ्याच्या दारी येऊन नाही पाहिजे. शेतकऱ्याचं काय चालू आहे कोणाला काही घेणदेण नाही आहे. शेतकरी मरुराला जिता आहे काय काय काहीच नाही. यामध्ये एक गोष्ट मला फक्त एवढी सांगायची, आता एवढा रात्री व्हिडिओ बनवून राहिलो मी, का पागल गिगल झालं का व्हिडिओ बनवून राहिलो. तर या व्हिडिओ बनवायच्या मागचं कारण फक्त एक आहे काय, आता एका शेतकऱ्याशी बोललो मी, आता डिक्टो तसं तर नाही बोलू शकत त्या माणसाचा, तो जसा शेतकरी भाऊ बोलला माया त्यासारखं स्पष्ट तर नाही बोलू शकत मी, पण माया ज्या भाषेत आहे त्या भाषेत सांगतो तुम्हाला. का त्या माणसाचं फक्त एवढं म्हणणं होतं का सगळे शेतकरी एकत्र झाले पाहिजे, एकजूट झाले पाहिजे, सगळे शेतकरी जागृत झाले पाहिजे. जागृत समजलं पाहिजे चुकीचं काय वाईट काय, कोण्या ठिकाणी काय बोललं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याला समजलं पाहिजे. महाराष्ट्राचे 3 मुख्यमंत्री आहेत पण तरी शेतकऱ्याचे प्रश्न सुटून नाही राहिलेत. या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपली फक्त चुकते, आपण बोलून दाखवत नाही. शेतकरी बोलका झाला पाहिजे. शेतकऱ्यांना समोर प्रश्न विचारले पाहिजेत. आता मीनं जरी एक प्रश्न विचारला तर मागे 10 जण प्रश्न विचारतील. पण सुरुवात तर करा. ज्या टाईमले एक जण सुरुवात करीन त्या टाईमले त्या पाठीमागे 10 जण सुरुवात करतील. आता सुरुवात झाली असं समजा आणि बोलके व्हा, प्रश्न विचारा, प्रत्येकाला प्रश्न विचारा. आपण पैसे देतो दगड देत नाही. आपण मातीत सोनं उगवतो कोळसा उगवत नाही. त्यासाठी आपल्या शेतातल्या मालाले भाव भेटला पाहिजे, यासाठी तरी लढा. येणाऱ्या जनरेशननं शेती तरी केली पाहिजे निदान, असं तरी काही करा. नाही तर येणाऱ्या जनरेशनला काही पडेल नाही आहे शेती करायची. त्याचं स्पष्ट मत आहे का आम्ही कंपनीमध्ये 10,000ची नोकरी करू पण शेती करू नये, परवडतच नाही म्हणे. अशी विकट परिस्थिती आहे आपली. ज्या लोकांना निवडून दिलं ते लोकही मुद्दा मांडायला तयार नाही. कासाठी निवडून दिलं, समोर शेतकऱ्याचा मुद्दा मांडा. इथं किती राजकारण आहे ना, शेतकऱ्याबद्दल मुद्दा मांडला, कोणता अंमलात आला. फक्त याच्यातून एक सांगायचं आहे का प्रत्येक शेतकरी जागृत झाला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्या बोलका झाला पाहिजे. ज्या टाईमले शेतकरी प्रश्न विचारेन त्या टाईमले शेतकरी समोर जाईन. पण यासाठी एकटा डुकता होऊन चालणार नाही, तर पूर्ण शेतकरी वर्ग एक झाला पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून तरी मला एक सांगायचं आहे का शेतकरी हो मित्र हो, जागृत व्हा, बोलके व्हा. गरज आहे त्या ठिकाणी प्रश्न विचारा. प्रश्न विचारल्यानंच प्रश्न सुटतील. अथवा आपलं काही सुटत नाही, आपलं तडला तडीच राहून जाईन, मग तेच आहे याले भाव नाही त्याले भाव नाही, ह्या गोष्टी चालतात, बाकी काही नाही. माय तरी सगळ्या शेतकऱ्याला फक्त हेच सांगणं आहे, आता तुमचं मत काय ते तुम्ही ठरवा.